नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. पाणी तालुका माळशिरस येथे श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश बापू पाटील, माजी पंचायत समिती सदस्या, श्रीराम शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शिका सौ श्रीलेखा पाटील, श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव ॲडव्होकेट अभिषेक पाटील, श्रीराम शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष करण पाटील यांच्यासह पाटील कुटुंबातील सर्व मान्यवरांनी माळशिरस तालुक्यातील अनेक स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या प्रसंगी श्रीराम शिक्षण संस्था पाणी संचलित श्रीराम महिला महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राजन पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सचिन कल्याण शेट्टी, माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार रामभाऊ सातपुते, भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा सुरजाताई बोबडे यांच्यासह माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य, भाजप व महायुतीचे राज्य, जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांसह माळशिरस तालुक्यातील तालुका अध्यक्ष, मंडलाध्यक्ष, विविध गावचे शाखांचे पदाधिकारी, विविध गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सेवा संस्था, दूध संस्था, मजूर संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, समाजातील प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, मान्यवर व कार्यकर्ते, महिला भगिनी, माळशिरस तालुक्यातील नागरिक या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वर्गीय माजी आमदार शामराव पाटील यांच्या कुटुंबियाच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद अधिक वाढली असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्ष अधिक मजबूत आणि प्रभावीपणे निवडणूक लढवून निश्चितच बहुमत मिळवणार आहे, असा सूर उपस्थित मान्यवरांमधून येत होता. या कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली, तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत व वंदे मातरम गीताने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर व मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष साठे यांनी केले होते. यावेळी जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णा खोरे राधाकृष्ण विखे पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले, कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, माझे सहकारी आणि अतिशय धडाडीनं काम करणारे महाराष्ट्र मंत्रिमंडळातले एक मंत्री माननीय जयकुमारजी गोरे साहेब, सन्माननीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब या निमित्तानं उपस्थित आपल्या महाराष्ट्राचे मुलुक मैदानी तोफ आमचे मित्र मान्य गोपीचंदजी पडळकर, या संपूर्ण पर्यटन आणि या भागाचं नंदनवन करण्याचा जरी संकल्प केलेला आहे, माझे दुसरे मित्र मान्य माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार सन्माननीय राजन पाटील साहेब, तर दुसरे माजी आमदार मान्य राम सातपुते साहेब, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य चेतनसिंह केदार, मान्य राजकुमारजी पाटील, मोठी यादी आता माझ्याकडे, पण मी आता त्याची सर्वांची क्षमा मागणार आहे. वेळ माझ्याकडे कमी आहे आणि शेवटच्या वक्त्याला फार मोठा प्रश्न असतो, तर बरेच लोक कंटाळलेले असतात, कार्यक्रम संपण्याची वाट पाहत असतात, म्हणून मी आवडतं घेणार आहे. ज्यांचा आपण आता पक्षप्रवेश केला ते आमचे दोन्ही सरकारी प्रकाश बापू, सभापती एकाताई पाटील, त्यांचे सर्व कुटुंबीय,
आणि उपस्थित सर्व या सोहळ्याकरता झालेले सर्व पदाधिकारी ज्यांनी प्रकाश बापूंच्या बरोबर पक्ष प्रवेश केला ते सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र, आज माळशिरस तालुक्यातील श्रीराम शिक्षण संस्थेच्या इमारतीचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. प्रथमतः मला कैलासवासी शामराव पाटील यांच्या निमित्तानं आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मी खरं त्यांच्या स्फूर्तीला अभिवादन करतो की त्यांच्या दूरदृष्टीपणामुळंच मला वाटतं आज या सगळ्या कुटुंबाची वाटचाल या ठिकाणी झालेली आपण पाहतो. फार आमचा त्यांचा जुना स्नेह होता. आमचे वडील कैलास शामराव पाटील एक ऋणानुबंध अनेक वर्षाचे आमचे राहिले आणि त्या पार्श्वभूमीवरच मी प्रकाश बापूला अनेक वेळा सांगितलं की आता हे सोडून द्या, इकडे या. मी काँग्रेसमध्ये होतो, ते काँग्रेसमध्ये आहे. आता मी भाजपात आलो होते, आता भाजपात आले. तेव्हा आता हे सर्कल पूर्ण झालेलं आहे. मला वाटतं हा संपूर्ण जो सोहळा पाहण्यासाठी खरं शामराव पाटलांच्या जरी ते आपल्या हयात नसले, मध्यंतरी त्यांच्या मातोश्रींचं निधन झालं प्रकाश बापूंच्या, परंतु त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून हा सोहळा पाहताना मला वाटतं सर्वांच्या मनामध्ये निश्चितपणे एक आनंदाची भावना निर्माण झाली असली पाहिजे. आज आपण ज्या शिक्षण संस्थेच्या इमारतीचं उद्घाटन केलं, त्या शिक्षण संस्थेत सर्व काम आमच्या सहभागी आमच्या वहिनी साहेब एखादे पाटील पाहतात. मगाशी कोनशिला समारंभाला मी गेलो आणि त्यांचा पत्ता नाही. मी म्हटलं ताईनं बोलून घ्या प्रकाश पाटील, त्याचं संध्याकाळी भाकरीला माग होता तुम्ही. तर आपण सगळे निमित्त आहोत, पण सगळे कारभारणी ते आहेत. त्यांचा सगळ्या बारकेट लक्ष. मला वाटतं विरोधी पक्ष नेत असताना ते एकदा उपोषणाला बसलं जिल्हा परिषदेच्या बाहेर. बापूचा केवढा फोन मला काही करत कोणी सुटलं नाही, काही झालं सुटलं नाही. उपोषण सुटलं नाही तर बापूला उपोषणाला बसावं लागलं. शेवटी त्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला समजावून सांगितलं, उपोषण सोडलं. मला वाटतं काहीतरी 5 कोटी रुपयाचा निधी त्यावेळी त्यांना मिळाला. परंतु महत्वाचं की या संपूर्ण शिक्षण संस्थेचं काम पाहत असताना अतिशय दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होत आहे. चांगल्या प्रकारची शाळा उत्तम या ठिकाणी सुरू आहे, महाविद्यालय सुरू आहे. विशेष करून मुलींच्या शिक्षणाच्या करता विशेष त्यांचं लक्ष आहे. कारण शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे आणि तो फक्त शहरामध्येच त्या ठिकाणी ती संधी मिळते असं नाही आहे, परंतु अशा प्रकारच्या संस्था ग्रामीण भागामध्ये सुरू करून त्या ग्रामीण भागातल्या मुलामुलींना सुद्धा ते संधी मिळवून देण्याचं काम या श्रीराम शिक्षण संस्थेसारख्या संस्था करत आहेत. याचा आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. कारण शिक्षणाकरता केरबार भावरा पाटणे त्यावेळी हाडाची काढं केली. अतिशय अल्पशा काही कुठलं साधन नव्हतं, कुठली पार्श्वभूमी नव्हती. केरबार अण्णांनी एक मोठी चळवळ राज्यामध्ये उभी केली आणि आज ग्रामीण भागामध्ये सर्व गावांमध्ये आज महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं जर मुलं शिकली असती तर केवळ ती केरबार अण्णांची प्रेरणा होती म्हणून त्याला शिक्षण घेतात. आज केरबार अण्णांच्या संस्था, त्यांनी काढलेल्या संस्था दुसऱ्यांनीच हडप करण्याचा त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू केलेला. रयत शिक्षण संस्था हे राजकारणात एक आद्या बनत चाललेलं आहे. दर्जेदार शिक्षण देण्यापेक्षा तिकडे दर्जा राजकीय कारणासाठी या संस्था वापरल्या जातात. गावोगावी ज्या स्थानिक स्कूल कमिट्या रयत शिक्षण संस्थेच्या आहेत त्या सगळ्या राजकारणाच्याच आहेत. तिथं कोणी असा विचारवंत नाही आहे, शिक्षण तज्ञ नाही, कोणी नाही. परंतु त्या पार्श्वभूमीवर आज अण्णांचं स्वप्न जे होतं ते आता पूर्ण होतच दिसत नाही. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आता ते पूर्ण करण्याचं काम श्रीराम शिक्षण संस्था असतील, अन्य महाराष्ट्रातल्या चांगल्या संस्था आहेत ते काम करताना दिसत आहेत.
आणि म्हणून मित्रांनो, आज या संपूर्ण कामामध्ये मला आनंद आहे की आज प्रकाश बापू त्यांच्या सर्व सहकार्याने हे जे परिवर्तन करण्याचे काम जे आज ज्या माध्यमातून सुरू आहे ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्या पक्षामध्ये येण्याचा त्यांनी निर्णय केला. मी त्यांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आज मला आल्यानंतर काही पत्रकारांनी प्रश्न विचारत होते, बिहारच्या निवडणुकीचं काय होणार. म्हणजे बिहारच्या निवडणुकीचं विचारण्यापेक्षा राज्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचं काय होणार हे विचारलं. आपल्या लोकांना सगळ्या देशीच चिंता आहे. त्याने मी सांगितलं की बिहारमध्ये विश्व नेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 100% एनडीए सरकार त्या ठिकाणी सत्तेत येणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मग उद्धव ठाकरे फिरतात मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याला साथ घालण्याचा प्रयत्न करताय. उद्धव ठाकरे सरकारवर टीका करताय. म्हणजे 2-2.5 वर्ष कोविडच्या काळामध्ये हे उद्धव ठाकरे कुठं होते. त्यांनी एकच घोषणा दिली होती, माझं कुटुंब तुमची जबाबदारी. मग लोक वाऱ्यावर हे घरात बसले. ज्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी देताना सगळ्या जनतेला वाऱ्यावर सोडलं 2.5 वर्ष, ते आता बाहेर पडले लोकांना दिलासा द्यायला. परंतु आपले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संपूर्ण अतिवृष्टीमध्ये 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलंय. आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला लागलेले आहेत. आले का पैसे? शाळेच्या बाजू आले तर आम्ही काही ते पैसे काढून घेणार नाही. आले तर आले म्हणा. एवढी मोठी मदत महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा एखाद्या मुख्यमंत्र्यांनी केली. आता रबीचं अनुदान दिलं आपल्याला. रबीला तर 1000 रुपये दिले मला वाटतं. महाविकास आघाडीच्या मागच्या 2.5 वर्षाच्या काळात काय दिलं आपल्याला? मगाशी पडळकर साहेब मध्ये म्हटलं बरोबर आहे की 10 वर्ष केंद्रामध्ये राहणार आपले जाणते राजे आपल्या मंगळवेढ्याला या संपूर्ण दुष्काळ भागाला पाणी आणू शकले असते का? मग तुमच्या सगळ्या मंडळींनी गेल्या अनेक वर्ष या राज्याच्या जाणत्या राज्याच्या मागे आपण धावत राहिलो. आपल्या पदार्थ काय पडले? शेवटी देवेंद्रजींना मुख्यमंत्री व्हावं लागलं, रणजित निंबाळकरला खासदार व्हावं लागलं. त्या तुमच्या आता भागाचा मध्ये पाण्याचा प्रश्न आता त्या ठिकाणी सुटला. आता पाणी पुढच्या काळात तुम्हाला मिळणार आहे. बरोबर आहे काय? बारामती तालुक्यामध्ये निम्मा तालुका दुष्काळी आहे. ते गोंदवणी प्रकल्प आहे. ते गोंदवणी प्रकल्पाचं मोठं 2 ते 3 हजार कोटी मला माहिती एक्झॅक्ट तुम्हाला वाटलं नाहीये. ते गोंदवणी प्रकल्प पूर्ण करून त्या निम्म्या तालुक्याला पाणी देण्याचं काम आता देवेंद्रजी करणार आहे माझ्या माध्यमातून जलसंपदा मंत्री म्हणून. हे तुम्हाला मुद्दाम सांगतो. आपल्या स्वतःच्या तालुक्याला ते पाणी देऊ शकले नाही. तुम्हाला मंगळवेढा देणार आहे, माळशिरसा देणार आहे, सोलापूरला देणार आहे. तो उजनीचा कारवा किती वर्ष उभा येतो पाहिला का तुम्ही? उजनीचा कारवा त्या नाही पाहिला तुम्ही? त्याला पाणी देतो का? प्रत्येक निवडणुकीमध्ये आलं का भाषण करायला? आता तुम्हाला पाणी दिलं शेवटी स्वस्त वाटतं. अनेक वर्ष या सगळ्या सत्तेचा वापर स्वतः करता करायचा, राज्याच्या जनतेला झुलवत ठेवायचं. आणि आज त्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आज उद्धव ठाकरे गावोगावी फिरतात. मी तुम्हाला जाब विचारला आलो आहे, देवेंद्रजींना जाब विचारणार आहे. काय जाब विचारणार? 2.5 वर्ष तुम्ही सत्तेत असताना राज्याच्या जनतेला काही देऊ शकलं नाही. मला उपस्थित जनतेला विचारायचं आहे, उद्धव ठाकरेंच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आपलं काही बदल पडलं का? नाही म्हणून हो म्हणा, नाही म्हणा. मग अशा पक्षाचं नेतृत्व करणारे त्यांचे जे नेते आहेत त्यांचं ऐकून तुम्ही लोकसभेला चुका केल्या, त्यांचं ऐकून तुम्ही विधानसभेला चुका केल्या.
तरी आम्ही ते मनात ठेवलं नाही. मला माननीय देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. त्यांनी मला सांगितलं लोकांना चुका करायच्या केल्या असतील, पण आपला धर्म सोडायचा नाही. आपण लोकांना कबूल केलेलं आहे, रणजित सिंहला कबूल केलेलं आहे, राम सातपुतेला कबूल केलेलं आहे. आपण पाणी दिल्याच्या स्वस्त बसायचं नाही, हे त्यांनी सांगितलं. आणि मग उद्याच्या राजकारणाच्या सगळ्या वाटचालीमध्ये मग आता उल्लेख तो प्रकाश बापूंनी केला. आता विकासात्मक मुद्द्यावरच आता आपण पुढे जाण्याची आवश्यकता आहे. MIDC त्यांनी मागणी केली. काय इतक्या वर्षी आपण MIDC होऊ शकले नाही? आपण सगळ्या शेती महामंडळाच्या जमिनी मोफत दिल्या माझ्या काळामध्ये. शिर्डीमध्ये दिल्या, नगरमध्ये दिल्या, बेलवंडीला दिल्या. 1800 एकर जमीन मोफत वाटली MIDC. तुमच्याकडे आहे ना मला जयकुमारजी, फार मोठी संधी आहे. भूसंपादनाला रुपये द्यायची गरज नाही आहे. विनामूल्य जमीन आपण देऊ शकतो. आपण तो निर्णय करा. या भागाच्या मुलांना त्या ठिकाणी उद्याचं भविष्य निर्माण करून. आता सगळे महामार्ग या रोडनी झालेले आहेत, सगळे रस्ते चांगले झालेले आहेत. बारामतीची रेल्वे इथपर्यंत घेऊन या, काय हरकत नाही. बाजूला रेल्वे स्टेशन आहे. सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत. जमीन उपलब्ध आहे, भूसंपादन करण्याची गरज नाही. पाणी तुम्हाला पाहिजे तेवढं आम्ही तयार आहोत. तिथे मोहिते निंबाळकर साहेब बसलेले आहे. एवढी अनुकूलता. उद्याच्या भविष्यामध्ये तरुणांच्या हाताला रोजगार निर्माण करणं हे तर उद्याचं काम आहे मित्र. हे राजकारण चालू आहे. उद्धव ठाकरे काय म्हणतात, शरद पवार काय म्हणतात, ते लक्ष देऊ नका. त्यांचं आटोपलेलं आहे. उद्या आपलं भविष्य काय ते ठरवलं आणि आपलं भविष्य कोण करणार ते ठरवलं. म्हणून मी आता शिर्डी MIDC मध्ये एक टेक्नॉलॉजी इनोव्हेशन सेंटरचं उद्घाटन भूमिपूजन केलं. टाटा समूहाला 300 कोटी रुपये दिले. ते काय करणार आपण? असं प्रत्येक MIDC करायचं आपल्याला की तिथे त्या भागामध्ये येणाऱ्या इंडस्ट्रीला, उद्योगाला कोणत्या प्रकारचं मनुष्यबळ लागणार आहे त्याचं प्रशिक्षण ही टाटा संस्था मोफत देणार. फक्त म्हणून जाऊन ते बस ऍडमिशन घ्यायचं. तर आता इंडस्ट्री ड्रिव्हन कोर्सेस सुरू केल्याशिवाय आता हे पारंपरिक शिक्षण जे आहे BA, MA, M.Com याला काय अर्थ नाही. ही शिक्षकांचे पगार होतील याच्यापर्यंत बोलत भविष्य काही नाही. म्हणून 35 वर्षानंतर आपले विश्वनेते आदरणीय मोदी साहेबांनी शैक्षणिक धोरणामध्ये बदल केला. काळानुरूप शिक्षणाच्या पद्धतीमध्ये बदल आणला. क्रॉस त्या ठिकाणी आपण ज्याला इंग्रजीमध्ये शब्द येतो, आपण अनेक कोर्स एका वेळी करू शकतो. पुणे एका विद्यापीठाचा कोर्स एकच करता येतो. इथे BA ऍडमिशन घेतल्यामध्ये BAलाच 4 वर्ष काढायचे. आता तुम्ही BA ऍडमिशन घ्या, इंजिनिअरिंगला तो जाऊ शकता. एकाच विद्यापीठात 2 डिग्री घेऊ शकतात. आता हे सगळे जे बदल आहेत त्या श्रीराम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बाबू तुम्हाला केले पाहिजे. राजकारण ठीक आहे, राजकारण होत नाही. राजकारणामध्ये सगळे आपल्याला जे काही अल्पसंतुष्ट लोक आहेत, जी भटकते आत्मा आहे सगळ्यांची, त्यांचा बंदोबस्त करावा लागेल आपल्याला. त्याला लिंबू बिंबू असतो काय करा, ते लिंबूची उलट करा तुमचं. परंतु उद्याचं भविष्य आमच्या या ज्या तरुणांसाठी आहे. आमचं केलं आता आम्ही सोसायटी आणि ग्रामपंचायत निवडणूक लढून थकलो. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. आपलं अनेक वर्ष काम चालू आहे, त्याची काही चिंता नाही. महायुती सरकारनं तर जाहीरच केलंय देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत. हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे. परंतु तिथपर्यंत आपलं काम थांबता उपयोगी नाही. उद्याच्या तरुणांच्या भविष्याकरता तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल. उद्योग उभे करावे लागतील. उद्योगासाठी इतकी मोठी संधी आज देशामध्ये आहे. सोलापूरला सुद्धा जयकुमारजी, मी मंत्री असताना, पालकमंत्री असताना त्यावेळी उद्योगाची एक बैठक घेतली त्यांनी की सोलापूरचा उद्योग पुढे जाणार आहे, काय केलं पाहिजे.
फार मोठी संधी आहे. नॅशनल हायवे आहेत, विमानतळ आपण आणलंय, ती चिमणी पडली शेवटी एकदा पडत नव्हती, पाडली ती आता. परंतु उद्याच्या भविष्याकरता आपल्या सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे. मला वाटतं राजकारण्या पलीकडे जाऊन इथं शेतीला पाणी द्यायचं आहे, शेतीतून रोजगार निर्माण करायचा आहे, आणि दुसऱ्या उद्योगाची निर्मिती करताना त्या भागाच्या तरुणांच्या करता लक्षात घेऊन आपल्याला ते काम पूर्ण करायचं आहे. आणि मित्र, आज या ठिकाणी येत असताना आपले जे खासदार आहेत म्हणजे निंबाळकर साहेब, ते माझे खासदार आहेत, ते खासदार आहेत, आपल्या प्रमुख खासदार आहेत. आपल्याला राम सातपुते माझे नाही, ते आपले आमदारच आहे. त्यांनी जी मागणी केली होती 22 गावांना पाणी देण्यासंदर्भामध्ये, त्यासाठी आपण MIP मध्ये 118 कोटी रुपये मंजूर आपण केलेत. मग 2 वर्षामध्ये आपण या सगळ्या गावांना पाणी द्यायची आपण व्यवस्था करू. तुमच्या नीरा देवधर प्रकल्पासाठी सुद्धा आता आपण यंदा 967 कोटी रुपये आपण दिले. नीरा देवधर प्रकल्प पूर्ण करताना राहिलेल्या उजव्या कालव्याचं काम हे 87 ते 135 कोटी. हे तुम्हाला मी 2 वर्षात पूर्ण करून देतो. 100% त्या भागाला पाणी द्यायची व्यवस्था आपण करू. माळशिरस तालुक्यातील काही गाव वंचित राहिले होते, त्यांना 12 महिने पाणी पाहिजे होते. बासनूर इतकं मला राम सातपुतेचा आग्रह आहे. मुंबईला आले का ते बासनूरचं काय नाही, 12 महिन्याचं काय नाही. मला राम तुम्हाला सांगा आनंद होतो, इथे येताना 12 महिने कालवे चालतील असं आता त्याला मंड्या देऊन टाकल्या, पाणी देऊन टाकल्या. 12 महिने पाणी तुम्हाला त्या रामभाऊमध्ये क्षमता आहे, लाल पाण्याचं पाणी काय. आणि आता रामभाऊ कामाला लागा, निंबाळकर साहेब तर आहेतच ते. आणि सगळ्यात महत्व म्हणजे सारथ्य सगळ्यांचं कोणाकडे, जयकुमार भाऊकडे आहे. नाक करायचा नाही असं सांगितलं. मला पुढे एकदा मनात आनंद होतोय. आज या ठिकाणी येताना माझी बऱ्याच दिवसाची इच्छा पूर्ण झाली. प्रकाश बापू एकदा भाजपात आले, सगळ्या कुटुंबात असताना सगळ्यात महत्वाचं कुटुंबाचा पाठिंबा मिळाला. एक भाऊ येतो, दुसरा भाऊ यायला तयार नसतो. सगळ्या वहिनी साहेब आपण त्या निर्णयाला संमती दिली. त्यात तुमची फार हालत ते सगळ्यांना माहिती. पुढे आपल्या सुद्धा मनापासून अभिनंदन. आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.